नाना, आधी माझं आणि अजिंक्यचं अजिबात पटायचं नाही. अगदी उंदरा मांजरागत भांडणं व्हायची आमची. हे तर तुम्हा सगळ्यांनाच माहित आहे. पण जेव्हा मी अजातलं देशप्रेम बघितलं, तेव्हा मी त्याच्या प्रेमात पडले. काय घडलं, कसं घडलं मला नाही माहित, पण मी त्याच्या प्रेमात पडले. त्याच्या देशप्रेमाच्या प्रेमात पडले. आपल्यातलं देशप्रेम फक्त 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला जागवतंय, पण आज्यातलं देशप्रेम मी प्रत्येक क्षणी त्याच्या डोळ्यात बघितलंय. नाना तो अगदी तुमच्यासारखाच आहे. कुणाला मदतीची गरज लागली तर त्यांच्या मदतीला धावून जातोय तो. रस्त्यात खड्डा जरी दिसला तरी ते काम नीट न करणाऱ्याचा राग येतो त्याला. कुणी कुठल्या कामासाठी 4 पैसे मागितलं किंवा दिलं तर तो त्याला देशद्रोही वाटतो. कोणी बी त्याच्या प्रेमात पडेल असा आहे अजिंक्य. सगळं माहितीये मला. गेल्या वर्षभरात जेवढे जवान शहीद झाले नाहीत ना, त्याच्यापेक्षा जास्त लोक कुठल्या तरी अपघातात किंवा कुठल्या तरी आजारपणात वारलेत. आणि आई, कुठल्या तरी अपघातात आलेलं मरण हे नुसतं मरणच असतंय, पण देशासाठी शहीद झालेल्या जवानांचं मरण हे वीर मरण असतंय. इथंच तर चुकतंय आपलं. आपल्याला लग्नासाठी राजकारणी चालतो, डॉक्टर चालतो, इंजिनियर बी चालतो, पण आपलं रक्षण करणारा फौजी का चालत नाही? नाना, मी फक्त आज्यावर प्रेम नाही केलं, मी त्याच्या देशप्रेमावर प्रेम केलंय.